नमस्कार, मी प्रियंका. MVTVच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. महिलांविषयक गुन्हे, सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ. समविषम फॉर्म्युल्याची मुंबईत गरज नाही. परिवहनाचा सिल्कीचा अर्थसंकल्प सादर. उरणमध्ये जिल्हा परिषदेच्या 7 शाळा डिजिटल. 55,000 दुचाकी सवारांवर कारवाई. पौष महिन्यात हिंदूंच्या संक्रांत या सणाच्या आदल्या दिवशी म्हणजे 13 जानेवारीला भोगी हा सण साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे, गाजर, हरेभरे, वांगी या सर्वांची मिळून भाजी वगैरे. देवाची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी सवासणीला जेवायला बोलवतात. तिला तेल शिककाईंनी नहावयास घालतात. जेवणानंतर विडा दक्षिणा दिली जाते. घरातील सर्व स्त्रियाही या दिवशी डोक्यांवरून पाणी घेऊन स्नान करतात. भोगी देणे म्हणजे भोगीच्या दिवशी वरील पदार्थावरून सवासणीला जेवायला बोलवतात. तसे शक्य नसल्यास वरील पदार्थांचा सीधा तिच्या घरी पोहोचवता केला जातो. यालाच भोगी असे म्हणतात. ब्युरो रिपोर्ट, MVTV. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, बदलापूर या मध्यम व पश्चिम पट्ट्यात घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने रायगड जिल्ह्यात नव्याने उदयास येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्रात परवडणाऱ्या घरांना मोठी मागणी प्राप्त झाली असल्याचे नुकत्याच भरलेल्या वाशी येथील मालमत्ता प्रदर्शन केंद्रात दिसून आले. 2,500 पासून ते 6,000 प्रति चौरस फुटापर्यंत या ठिकाणी घरांचे दर असून प्रदर्शन केंद्रात सुमारे 42 विकास नैना क्षेत्राच्या नावाने स्टॉल मांडून बसले होते. भविष्यात या क्षेत्रात येणारे महत्त्व लक्षात घेता काही जण गुंतवणूक म्हणून तर काही जण पहिल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा विचार करीत आहेत. नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा टेक ऑफ आता निश्चित झाल्याने राज्य शासनाने 2 वर्षापूर्वी विमानतळाच्या आजूबाजूच्या 270 गावांना विमानतळ प्रभावित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या संपूर्ण क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सिडकोवर सोपवण्यात आले असून सिडकोने पहिल्या टप्प्यात 23 गावांचा विकास आराखडा तयार केला आहे. विकासाचे हे संपूर्ण क्षेत्र 600 चौरस किलोमीटर असून दुसऱ्या टप्प्यातील विकास हा पहिल्या टप्प्यातील विकासावर अवलंबून राहणार आहे. या क्षेत्रात अनेक विकासांनी नैना क्षेत्र जाहीर होण्यापूर्वीच हजारो एकर जमीन विकत घेऊन ठेवली असून त्यावर आता गृहसंकुलन बांधण्याचे प्रस्ताव तयार करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, MVTV. दिल्लीप्रमाणे मुंबईत वाहनांसाठी समविषम फॉर्म्युला अंमलात आणण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. NCPA येथे रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी त्यांनी सांगितले की दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या गंभीर असून त्यावर तातडीने उपाय करण्यासाठी सरकारने रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करण्यासाठी समविषम नंबर प्लेटचा फॉर्म्युला लागू केलाय. दिल्लीप्रमाणेच मुंबईतही असा तोडगा काढण्यावर चर्चा सुरू झाली असताना समविषम नंबर प्लेट फॉर्म्युल्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. दिल्लीत समविषम सूत्र लागू केल्यानंतर तिथे नवीनच उद्योग सुरू झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. सकाळी आणि संध्याकाळी वाहनांसाठी 2 वेगवेगळ्या समविषम नंबर प्लेट वापरल्या जात आहेत अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी मारली. तर मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबईकरांना चांगली सार्वजनिक परिवहन सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुंबईत हा फॉर्म्युला लागू होणार नाही असे परिवहन मंत्री राऊते यांनी स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट, MVTV. महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने 2016 ते 17 या अर्थसंकल्पीय वर्षासाठी 288 कोटी 71 लाख 14,000 जमचा व 288 कोटी 66 लाख 96 हजार रुपये खर्चाचा असा 5,21,000 रुपये शिल्कीचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर केला आहे. उपक्रमाने 2015-16च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या सर्व योजना पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी चालून अर्थसंकल्पातील जमा आणि खर्चाचा मेळ बसविताना व्यवस्थापनाला कसरत करावी लागत आहे. यामुळे आगामी वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना याची खबरदारी घेऊन जमा आणि खर्चाचा ताळेबंद मांडता आला आहे.
आगामी वर्षाच्या अंदाजपत्राच्या जामेच्या बाजूत पीपीपी तत्वांवर बस टर्मिनल्स विकसित करून 5 कोटी प्रवासी भाड्यांद्वारे 95 कोटी 27 लाख व इतर 15 कोटी 10 लाखाचा महसूल गृहीत धरण्यात आला आहे। त्याचप्रमाणे महापालिकेकडून या आगामी वर्षात 52 कोटीचे अनुदान गृहीत धरण्यात आले आहे। विशेष म्हणजे JNNURM प्रकल्प 2 अंतर्गत आगामी वर्षात परिवहन उपक्रमाला एकही रुपया मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले। त्या अनुषंगानेच उपक्रमाने आगामी वर्षाचा अर्थसंकल्प तयार केला आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात 2015 या वर्षात खून, दरोडा, वाहन चोरी, सोनसाखळी चोरीच्या घटना काहीशी घट झाली असली तरी बलात्कार, विनयभंग, घरफोडी, फसवणूक तसेच सायबर गुन्ह्याचा आलेख मात्र चढतच राहिला आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गेल्या वर्षभरात घडलेल्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मुंबई आयुक्त प्रभात रंजन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मांडला। त्यानुसार आयुक्तालयाच्या हद्दीत 2015 मध्ये खुनाच्या 48 गुन्ह्यांपैकी 46 गुन्हे उघडकीस आले। 2014च्या तुलनेत खुनाचे गुन्हे 3 ने घटले आहेत। 2015 मध्ये बलात्काराच्या तसेच विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते। बलात्काराचे 104 गुन्हे दाखल झाले असून हे सर्व गुन्हे उघडकीस आणून त्यातील 103 आरोपींना अटक करण्यात आली आहे। यातील बहुतांश आरोपी हे परिचित व नातेवाईकच असल्याचे आढळून आले। याच वर्षात विनयभंगाचे 202 गुन्हे दाखल होऊन त्यापैकी 195 गुन्हे उघडकीस आले। 2014च्या तुलनेत यामध्ये 48 ने वाढ झाली आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। शिक्षण क्षेत्रात महत्त्वाच्या ठरलेल्या व ग्रामीण गोरगरिबांना शिक्षणाची कावडी उघडी करणारी माझी गावची शाळा आता कोंडवाडा बनली असून ती भरेल का असा प्रश्न पडलेला असताना उरणच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेतला आहे। शिक्षण क्षेत्रात महत्त्वाच्या ठरलेल्या व ग्रामीण गोरगरिबांना शिक्षणाची कावडे उघडी करणारी माझी गावची शाळा आता कोंडवाडा बनली असून ती भरेल का असा प्रश्न पडलेला असताना उरणच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या सारडे शाळेच्या पाठोपाठ उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील करंजा येथील कोंढरी, बोरखार, दिघोडे, पुनाडे, नागाव, मुळेखंड व पागोटे या 7 शाळांचे डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी तयारी सुरू केली असून येत्या 2 महिन्यात त्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती उरण शिक्षण विभागाने दिली आहे। शहरीकरण व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे गावातील पूर्वजांनी आपल्या मालकीच्या जागा देत अंग मेहनत करून गावातील प्राथमिक शाळांची उभारणी केलेली होती। मागील 20 वर्षात या शाळांना टाळले गेले आहे। वर्गातील घटती विद्यार्थी संख्या व असुविधा यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ओसाड पडू लागल्या होत्या। अनेक शाळांमधून गावातील स्थानिक विद्यार्थ्यांऐवजी परप्रांतीय व भाषीय विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली होती। त्यामुळे शासनाने सर्व शिक्षा अभियान राबवून विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी अनेक योजनाही राबवल्या। त्याचाच हा परिणाम आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। हेल्मेट सक्तीला धुडकावणाऱ्या 55,729 दुचाकी सवारांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे। त्यांच्याकडून 8,18,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटनांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 18% वाढ झाली आहे। हेल्मेट सक्तीला धुडकावणाऱ्या 55,729 दुचाकी सवारांवर वाहतूक विभागाने कारवाई केली असून त्यांच्याकडून 8,18,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटनांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 18% वाढ झाली आहे। वाहतुकीचे 11 प्रकारचे नियम मोडल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे। यात 17,77,000 रुपये इतकी रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली होती। मद्यपान करून वाहने चालवण्याची संख्या गेल्या वर्षी 1,811 इतकी होती, तर 2014 मध्ये ही संख्या 1,104 इतकी होती। वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची संख्याही 78% वाढली आहे। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।